म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे आयोजित उत्कर्ष पर्यावरण वारी 2026 हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पार पाडला। या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। वारी दरम्यान प्लास्टिक मुक्त वारी, एकदा वापरलेल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा नकार आणि स्वच्छ वारी, हरित वारी या संदेशाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली। स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविला। या उपक्रमाअंतर्गत 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले। विशेष म्हणजे या कापडी पिशव्या उत्कर्षाच्या महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या 1000हून अधिक महिलांनी तयार केल्या। त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांना शाश्वत रोजगार आणि उत्पादनाचे साधन उपलब्ध झाले। यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲडव्होकेट दगडू लोंढे म्हणाले, वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकतेची अमूल्य परंपरा आहे। या परंपरेला पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाची जोड देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। उत्कर्ष पर्यावरण वारी ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि लोकसहभाग यांचा प्रभावी संगम आहे। यंदा 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून प्लास्टिक मुक्त वारीचा संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात फाउंडेशन यशस्वी झाला। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी 7 मराठी न्यूज पुणे। तिसऱ्या वर्षी 2026 ला देखील उत्कर्ष पर्यावरण वारी ह्या पर्यावरण जागरूकता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या वर्षी देखील 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टील वॉटर बॉटल वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही मोफत डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। ह्या कार्यक्रमासाठी ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं विशेष सहकार्य प्राप्त झालं आणि हे करताना बऱ्यापैकी आम्हाला स्वयंसेवक आणि CSR मधून जे आमचे काही डोनर आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांच्या देणग्यांमुळे हा कार्यक्रम जो आहे तो सक्सेसफुल कंप्लीट करण्यात आला। जनजागृती अभियानाच्या सोबतच आम्ही काही स्वच्छता अभियान देखील राबविले आणि त्या स्वच्छता अभियान करता करता आम्ही अराउंड 2500 मेट्रिक टनचा कचरा जो आहे तो गोळा करून त्या नगर परिषदेला तो परत रिसायकलिंगसाठी आम्ही सुपूर्द केला आणि पुढच्या वर्षी देखील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे ह्याच जोमाने आणि ह्याच उद्देशाने आम्ही पुढच्या वर्षी देखील वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हजर राहू आणि ह्याचं आश्वासन मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन देतो। थँक्यू सर।